इतिहासामध्ये अशा अनेक सत्य घटना घडल्या आहेत, ज्या फक्त कथा नाहीत, तर आयुष्य जगण्याचा एक मार्ग दाखवणारे धडे आहेत. आज मी तुम्हाला अशीच एक सत्य घटना सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कायमचा बदलून जाईल. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही रस्त्याने एकटे चालत आहात आणि अचानक तुमच्या मागे माकडी लागली, तर तुम्ही काय कराल? बरेच लोक म्हणतील, आम्ही तिथून जोरात पळून जाऊ, तिथून निघून जाऊ. पण स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात अशीच एक सत्य घटना घडली. त्यांना जो मिळालेला धडा आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देतो. चला तर सुरू करूया आजची प्रेरणादायी कथा. नमस्कार, मी किरण. ही कथा त्या काळातील आहे जेव्हा स्वामी विवेकानंद संपूर्ण भारतभर पायी प्रवास करत होते. स्वामी विवेकानंदांना संपूर्ण भारत जवळून जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून त्यांनी अंगावर भगवी वस्त्र आणि खांद्यावर छोटी पिशवी घेऊन पायी प्रवासाला सुरुवात केली होती. पायी प्रवास करताना ते प्रत्येक माणसाला भेटत होते. गरीब, साधू, विद्वान, शेतकरी, ते सर्वांना भेटत होते. त्यांना लोकांच्या दैनंदिन आयुष्यातून भारत समजून घ्यावायचा होता. असेच प्रवास करता करता एक दिवस ते वाराणसीमध्ये पोहोचले. आता वाराणसी म्हणजे सर्वात प्राचीन आणि आध्यात्मिक शहरापैकी एक. तशी वेळ सकाळचीच होती, म्हणून स्वामींनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडले व आपल्या पुढील प्रवासाची त्यांनी वाटचाल सुरू केली. त्यांच्या मनात अनेक विचारांचा काहूल चालला होता, म्हणून त्यांना पुढे काय होणार याची जराही कल्पना नव्हती. पुढे चालताना त्यांनी काही माकडांना बघितले, पण त्यांनी दुर्लक्ष करून तिथून पुढे चालू लागले. चालता चालता पुढे त्यांना जाणवले की पाठीमागून आपला कोणतरी पाठलाग करते, म्हणून त्यांनी मागे वळून बघितले तर एक माकड त्यांचा पाठलाग करत होते. ते जरा घाबरलेच, म्हणून त्यांनी चालण्याचा वेग जरा वाढवला. पण जेव्हा त्यांनी चालण्याचा वेग वाढवला तेव्हा त्या माकडाने त्यांचा चालण्याचा वेग वाढवला. त्या माकडाला बघून इतरही माकडे त्यांच्या पाठलाग करू लागले, त्यांच्या दिशेने येऊ लागले आणि स्वामींचा पाठलाग करू लागले. स्वामी खूप घाबरले आणि त्यांनी त्यांचा चालण्याचा वेग अजून वाढवला. त्यांनी वाढवल्यामुळे माकडाने त्यांचा चालण्याचा वेग अजून वाढवला आणि त्यांचा पाठलाग करू लागले. त्या माकडांना वाटत होते स्वामींकडे काहीतरी खायला असणार, म्हणून ते स्वामींचा पाठलाग करत होते. पण हे सर्व होत असताना स्वामी खूपच घाबरले होते. त्यामुळे स्वामींनी आता पळायला सुरुवात केली होती. स्वामींनी जशी पळायला सुरुवात केली तसे माकडाने त्यांच्या मागे पळायला सुरुवात केली. जसे स्वामी पळत तसे माकडे त्यांच्या मागे जोरात पळत. पण हे सर्व घडत असताना एका संन्यासाने बघितले. त्या संन्यासाने स्वामींकडे बघत जोरात आवाज दिला, थांबा थांबा, पळू नका, त्यांचा सामना करा. हे शब्द स्वामींच्या कानात पडले. पण स्वामींना वाटलं, जर आपण थांबलो तर हे माकडे आपल्यावर हल्ला करतील, म्हणून ते थोडे पळूच लागले. पण पळताना त्यांनी एकदा परत ठरवले, जर आपण थांबलो तर बघूया काय होते. म्हणून त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्या संन्यासाचे ऐकले. थांबल्यानंतर त्यांनी पाठीमागे वळून बघितले. त्या माकडांच्या दिशेने बघू लागले आणि माकडेही तिथेच थांबले. त्यांनी माकडांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याकडे बघू लागले. असं बराच वेळ गेल्यानंतर एक एक माकड तिथून निघून जायला लागले. हळूहळू सर्वच माकडे तिथून निघून गेले. स्वामींना याचे खूप आश्चर्य वाटले, म्हणून स्वामी त्या संन्यासाकडे गेले आणि त्याला धन्यवाद बोलले आणि बोलले, आज तुमच्यामुळेच मी आज एका मोठ्या संकटातून वाचलो. माकडांपासून माझी सुटका झाली आणि त्या भीतीपासूनही सुटका झाली. आज मला समजले की जीवनात आपण संकटापासून पळालो तर संकटही आपला पाठलाग करतात आणि आपला पिछा काही सोडत नाही. पण जेव्हा त्या संकटाचा निर्भयपणे आपण जर सामना केला तर ते संकटे आपल्यापासून दूर होतात. हा प्रसंग स्वामी कधीच विसरले नाही. पुढे जेव्हा जगभर त्यांनी भाषणे दिली तेव्हा हा संदेश त्यांनी सर्वांना सांगितला, फेस द बर्ड्स, म्हणजे भीतीपासून, संकटापासून पळू नका, त्यांचा धैर्याने सामना करा. प्रिय मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असेच काही माकडे असतात जे आपल्याला दिसत नाही, पण आपला पाठलाग रोज करत असतात.
कधी अपयश, कधी गरिबी, कधी परीक्षेची भीती, तर कधी नोकरी मिळेल की नाही याची चिंता. पण सर्वात मोठे माकड कोणतं आहे माहिती आहे का? लोक काय म्हणतील. ही सर्व माकडे आपला रोज पाठलाग करत असतात. आपण जसे पळतो तसे ते आपल्या मागे जोरात पळत असतात आणि त्याची भीती आपल्या मनावर राज्य करत असते. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या परीक्षेत जर तो नापास झाला तर त्याला पुढील परीक्षेची भीती वाटते. एखादा तरुण एखाद्या मुलाखतीत अपात्र झाला तर तो पुढील मुलाखतीसाठी घाबरतो. एखाद्याचा व्यवसाय तोट्यात गेला तर त्याला नवीन व्यवसाय सुरू करायला भीती वाटते. आणि अनेक लोक भीतीमुळेच आपले बघितलेले स्वप्न सोडून देतात. स्वामी विवेकानंद आपल्याला शिकवतात, तुमच्या संकटापासून पळू नका, त्याचा धैर्याने सामना करा. कदाचित संकटे लगेच संपणार नाही, कदाचित पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळणार नाही. पण हो, एक गोष्ट नक्की, जेव्हा तुम्ही त्या संकटांचा निर्भयपणे सामना करणार तेव्हा ते संकटे तुमच्यापासून दूर होणार आणि तिथूनच तुमची यशाची सुरुवात होणार. म्हणूनच आज व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगणार. तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकटे असो, तुमचे कितीही मोठे स्वप्न असो, तुम्हाला कितीही मोठे अपयश आलेले असो, तुम्हाला कशाचीही भीती असो, पण त्या भीतीपासून पळू नका. त्या भीतीचा धैर्याने सामना करा. कारण धैर्य म्हणजे भीती असूनही योग्य दिशेने पुढे टाकलेले एक पाऊल होय. आजची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.